वस्तूंमधील डॉक्टर अजय तावरे पोलिसांकडून पैसे घ्यायचा का, हा सवाल आता उपस्थित झालाय। विविध गुन्ह्यांच्या तपासामध्ये मदतीसाठी पोलिसांकडून पैसे घेत असल्याचं समोर आलेलं आहे। रुग्णालयातील अनेक शवविच्छेदन अहवाल हे प्रलंबित आहेत आणि प्रलंबित अहवालामुळे 1400 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे आणि अहवाल देण्यासाठी तावरे पोलिसांकडे पैशांची मागणी करतो अशा पद्धतीची माहिती आता उघड झाल्याचं कळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी नवनवे खुलासे व्हायला लागलेले आहेत। आणखी एक ही नवीन माहिती समोर येते ती म्हणजे शवविच्छेदनाचे जे अहवाल हॉस्पिटलमधून घ्यावे लागतात त्यासाठी पोलिसांकडूनच तावरे पैसे मागत असल्याची, पैशाची मागणी करत असल्याची ही धक्कादायक माहिती समोर येते। थोडके नाही तर 1400 गुन्ह्यांचा तपास या सगळ्या प्रलंबित अहवालांमुळे अजूनही प्रलंबित आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। ज्ञानेश्वर, फार धक्कादायक म्हणावं लागेल अशा पद्धतीने पोलिसांकडेच मागणी करणं आणि थोडके नाही तर 1400 गोष्टींचा अजूनही निकाल लागणं बाकी असणं, हे केवळ अहवाल मिळाले नाहीत म्हणून हे फार गंभीर आहे। या सगळ्याची दखल घेतली गेली आहे का? डॉक्टर अजय तावरे हा वादग्रस्त अधिकारी आहे। सातत्यानं वेगवेगळ्या आरोपांमध्ये चौकशीच्या फेऱ्यात तो अडकलेला आहे। आता जी माहिती समोर येते ही माहिती यापूर्वी देखील चर्चेत होती की तावरे हा पोलिसांकडून पैसे घ्यायचा। जे वेगवेगळे गुन्हे आहेत त्याचे जे शवविच्छेदन अहवाल आहेत हे तातडीनं जेव्हा पोलिसांना लागत असतात अशा सगळ्या केसमध्ये पोलिसांकडून तावरेनं अनेक वेळा पैसे घेतल्याचं बोललं जातं। आता याच सगळ्या अनुषंगाने जेव्हा तपास सुरू आहे तेव्हा ही नवी आणखी जी काही माहिती समोर येते यामध्ये डॉक्टर अजय तावरे हा विशाल अग्रवाल याच्या सोबत संपर्कात होता, त्याच्याकडून त्यानं पैसे घेतले हे तर सिद्ध झालेलं आहेच। ते पैसे देखील जप्त करण्यात आलेत। मात्र वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवालासाठी अजय तावरेनं पोलिसांना देखील पैसे मागितलेले आहेत हे देखील उघड होत आहे, तपासामध्ये समोर येत आहे। जी निश्चित, आणि त्यामुळे या सगळ्याची आता कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दिवसेंदिवस हे नवीन खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये व्हायला लागलेले आहेत। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। डॉक्टर अजय तावरे याच्यावरती आणखी एक ठपका या सगळ्या प्रकरणामध्ये आता ठेवला गेलाय। शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी पैशाची मागणी केली जात होती अशा पद्धतीचा एक प्रकार आता समोर येतोय।